सर्वांना नमस्कार. असली दुःख सारी करी उजळू दे असं म्हणतं सारा. असली दुःख सारी जरी उजळू दे असं म्हणतं सारा. असली शुगर तुम्हाला, असली डायबिटीस जरी तुम्हाला, तरी आज तिळगुळ घेवा आणि गोडगोड बोला. सकाळपासून तिळगुळाचे बॉम्ब मोबाईलवरती भरपूर फुटले असतील, पण आज तुमची मुलं ते तिळगुळापेक्षाही गोड दिसतात असं मला वाटतं. आणि हे सर्व श्रेय फक्त आणि फक्त त्या आईला जातं आणि त्या बाबांना जातं. बाबा फार कमी आहेत संख्येने, कदाचित कामावरती गेले असतील. असो, पण उशीर का होईना आपल्या मुलांचं गोड कौतुक बघायला या, असं आईने त्यांना फोन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी 2-3 डान्स बघितले आता, त्याच्यामध्ये मुलं जेव्हा स्टेजवरती डान्स करत होती, पण त्यांची नजर त्यांच्या आईला शोधत होती असं मला वाटलं. कारण जग त्यांच्याविषयी काय बोलतंय, दुसरं कोणी त्यांच्याविषयी काय बोलतंय, त्याच्यापेक्षा त्यांची आई त्यांच्यासाठी काय बोलतंय हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. शिक्षण क्षेत्रामध्ये 26 वर्ष मी काम करतोय. आज कासारवाडच्या शाळा आहे, लेट माधव शंकर इंटरनॅशनल स्टँडर्ड स्कूल, त्याच्या मुख्याध्यापिका प्रिन्सिपल मॅडम संगीता पाटील मॅडम इथे आहेत. त्याही खेडेगावामध्ये शाळा चालवतात. ग्रामीण भागामध्ये शाळा चालवत असताना आणि शहरी भागामध्ये शाळा चालवत असतानाचे चॅलेंजेस फार वेगळे असतात असं मला वाटतं. कारण ते मी अनुभवतोय. गेली 26 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना महाराष्ट्रातल्या जवळपास 45,000पेक्षा जास्त शाळांमध्ये माझा संपर्क आला. जिवंती प्रकाशनच्या माध्यमातून एवढ्या शाळांना मी पुस्तकं पुरवतो. मी स्वतः एका ग्रामीण भागातून शिकलेला मुलगा आहे. बाबा आहे तिकडे, कदाचित त्यांचं 90 वर्ष वय असेल. बाबा 5 पैसे, 2 पैसे, 10 पैसे त्यांनी सर्व बघितलेले. बाबा बरोबर आहे की नाही? लहान असताना मी 8 पैशाला बटर विकत घ्यायचो बाबा, आणि 10 पैशाला विकायचो. 4 गावामध्ये फिरायचो. जोपर्यंत बटराचं पोतं खाली होत नाही तोपर्यंत घरामध्ये बाबा मला एंट्री नाही द्यायचे. आणि असं बालपण काढलेला मुलगा तुमच्या समोर आहे. घरामध्ये येताना 1 रुपया, 1.5 रुपया, 2 रुपये कमवूनच आणायचे, तरच घरामध्ये एंट्री असायची. आणि अशाही परिस्थितीमध्ये आज मी शिक्षण घेताना डॉक्टर झालो, आणि 8 पैशाला बटर विकणारा मुलगा आज 800 करोड कंपनीचा मालक झाला. हे फक्त आणि फक्त आपल्या बाबांच्या आशीर्वादामुळे होतं आणि आईच्या आशीर्वादामुळे होते असं माझा ठाम विश्वास आहे. माझा ठाम विश्वास आहे. देवाच्या पाया पडा अथवा पडू नका, पण घरातून निघताना तुमच्या मुलांना असे संस्कार द्या जाताना ते आईच्या पाया पडतील आणि बाबांच्या पाया पडतील. खरोखर जर खरा स्वर्ग तुम्हाला बघायचा असेल तर मुलांना असे संस्कार द्या की जाताना त्यांनी शाळेत जाताना आईचा एकदा तरी पायावरती डोकं ठेवावं आणि तिला नतमस्तक होऊन शाळेमध्ये जावं. आयुष्यात तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही, कधी कमी पडणार नाही. स्वतः मी अनुभव घेते. आज माझ्याकडे 800 पेक्षा जास्त कामगार आहेत. आज माझी मुलगी शिकते, संगीता पाटील मॅडमला माहिती आहे. जे रुमाल आपण सहज फेकून देतो त्या रुमालापासून ती बुके बनवते. आज फुलांचा पुष्पगुच्छ दुसऱ्या दिवशी फेकला जातो. तिने ती गरज ओळखली आणि आज तिच्याकडे 400 पेक्षा जास्त महिला काम करतात. आणि त्या महिला कुठल्या आहेत माहितीये का? सर्वात विशेष म्हणजे या सगळ्या आपल्या कामोठ्यामध्ये तिचं शॉपिंग सेंटर आहे. आणि सगळ्या महिला आजूबाजूच्या गावातल्या चिंदरण असेल, तळोजा असेल, ज्या महिला सकाळी आपल्या कुटुंबासाठी जेवण बनवतात, डबा बनवतात, आणि मधला जो वेळ शिल्लक असेल त्या वेळेमध्ये असे कामं करतात आणि कुटुंबाला हातभार लावतात. म्हणजे बिझनेस करता करता पण आपण कुटुंबाला हातभार लावू शकतो अशी एक नवीन ओळख या महिलांनी निर्माण केली असं मला वाटतं. कदाचित पोहेंजीला ते लोन आलं नसेल की गुंठ्याला 40 लाख रुपये किंवा 50 लाख रुपये. आजही मला वाटतं इथला शेतकरी तेवढाच कष्टकरी, कारण मी बघितलं येताना बाबा शेती करत होते. कुणी असा धन घालणार, कुणी करोडपती नसेल असं मला वाटतं. आणि ह्याही परिस्थितीमध्ये त्या पोहेंजे गावामध्ये सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल मी गेली 18 वर्ष या शाळेत येतोय बाबा, आणि बघतोय की
साक्षात मंदिरामध्ये शाळा भरते, जिथे परमात्म्याचा वास आहे अशा मंदिरामध्ये शाळा भरते आणि मुलांना ज्ञानार्जन केलं जातं. त्या मुलांना पंखा माहिती नाही, त्या मुलांना चांगली गाडी घोडा माहिती नाहीये, तरी पण ते आज चांगलं शिक्षण घेतात आणि ते चांगलं शिक्षण श्रेय निश्चितपणे मी जाईल की शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना मॅडम आणि सर्व टीचिंग स्टाफ यांना. नावात कल्पना आहे, नेहमी वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतात. पर्स मध्ये किती पैसे त्यांना माहिती नाही, पण त्यांना माहिती आहे की आमचे पालक आमच्या सोबत आहेत. म्हणून मला वाटतं की हा पोयंजे गावामध्ये एवढ्या वर्षानंतरही कुठलीही बिल्डिंग स्ट्रक्चर नसताना, कुठलीही इमारत नसताना आज ही शाळा दिमाखाने उभी आहे आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देत आहे असं मला वाटतं. वेळोवेळी संगीता पाटील मॅडम एकाच संस्थेच्या या सर्व शाळा आहेत आणि वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेच्या 10वीचा निकाल 100% लावला जातो. त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांनी एकदा टीचरसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे या गोष्टीसाठी. आम्ही ज्यावेळेस 10वीला होतो त्यावेळेस 100 पैकी 10 मुलं पास व्हायची आणि आता 100 पैकी 100 होतात. हे एवढं सोपं नाहीये. शिक्षणात मेहनत घेतात, आई-बाबा अभ्यास घेतात म्हणून शाळेचा 100% निकाल लागतो. आज 90 मार्क मिळाले तरी पालक समाधानी होत नाही. ही खरी शोकांतिका आहे. 8 दिवसामध्ये माझ्या मुलाला किती लिहिता येतं, किती वाचता येतं हे बघतात, पण माझ्या मुलावरती किती संस्कार झाले हे तुम्ही बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आताच मॅडमने सांगितलं की आमच्या शाळेमध्ये संस्कार शिबिर भरवले जातात, वेगवेगळे उपक्रम केले जातात. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी मॅडमला आताच विचारलं की तुमचं शाळेच्या मान्यतेचं काम कुठेपर्यंत आलंय. जसं इलेक्शनला जाता आता म्हणजे आपलं वोटिंग कार्ड लागतं, तसं शाळेला मान्यतेची पावती लागते, तरच आणि तर विद्यार्थ्यांचा पुढचा मार्ग शिक्षणाचा सोपं होतो. आणि या सर्व गोष्टी या शाळेने इथे केलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपले विद्यार्थी सृजनशील नागरिक घडतील आणि आपल्या या पोयंजेचं नाव महाराष्ट्राच्या नव्हे, रायगड जिल्ह्याच्या नव्हे तर भारताच्या नकाशावरती नेतील अशी ईश्वरचरणी मी त्यांना प्रार्थना करतो. आज मी ज्या मावळ खोऱ्यामध्ये राहतो, शिवाजी महाराजांचं रायरेश्वराची जिकडे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या रायरेश्वराच्या पायथ्याशी माझं गाव आहे. आजही एवढा आमचा भाग मागास आहे की आजही तिथे डोक्यावरती अंगा घेऊन पाणी भरलं जातं. आणि अशाही परिस्थितीमध्ये आज तिथली मुलगी, तुम्ही इंटरनेटवरती बघा, गावाचं नाव आहे निगुडघर, भोर तालुक्यामध्ये. आज त्या मुलीची 6वीला मुलगी आहे बघा. त्या मुलगीची नासामध्ये म्हणजे जिकडे अंतराळ संशोधन केलं जातं, जिकडे 25-25, 30-30 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर तिथे त्या अंतराळ संशोधनामध्ये त्या विद्यार्थ्यांची नियुक्ती होते, अशा ठिकाणी ती 6वीच्या मुलीची नियुक्ती झाली. म्हणजे आजही जिल्हा परिषद शाळा असो किंवा ग्रामीण भागातल्या शाळा असो, निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना स्टायलिश जरी शिक्षण देता आलं नाही तरी त्यांना त्यांचं आयुष्य सहज आणि सोपं सुंदर बनवण्यासाठी चांगलं शिक्षण दिलं जातं. आणि ते शिक्षण सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल पोयंजेमध्ये दिलं जातं असं मला ठाम विश्वास आहे. मॅडम, तुम्ही आवर्जून इथून बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली. बोलण्यासारखं भरपूर आहे बाबा. आज तुमच्या नातू स्टेजवरती नाचताना तुम्हाला बघायचा आनंद मला तुमच्या डोळ्यावरती बघायचा, म्हणून मी इथे थांबतो. मला बोलवलं म्हणून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.